केरळमधील कोच्ची येथे येडपल्ली नावाचं एक गाव आहे. त्या गावात स्मिता नावाची एक तरुणी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. तिचं अंतिम वर्षाचं शिक्षण पूर्ण होण्याच्या जवळ आलं होतं. तेव्हा तिच्या घरच्यांनी एक निर्णय घेतला. स्मितासाठी आता योग्य नवरदेव शोधायला सुरुवात करावी असं त्यांनी ठरवलं. एके दिवशी तिचे आई वडील तिला बोलवतात आणि म्हणतात, हे बघ बाळा, आम्ही तुझ्यासाठी मुलगा पाहण्याचा विचार करत आहोत. जर तुझं कोणावर प्रेम असेल किंवा तुझ्या आयुष्यात आधीपासून कोणी असेल तर आम्हाला आत्ताच सांग, आम्ही त्या मुलाबद्दल विचार करू. त्यावर स्मिता आपल्या आईला म्हणाली, नाही आई, माझं असं कोणावर देखील प्रेम नाही. तुम्हाला माझं लग्न लावून द्यायचं असेल तर तुम्ही निर्धास्तपणे माझ्यासाठी मुलगा पाहायला सुरुवात करा. असं म्हणत स्मिताने आपल्या आईवडिलांना होकार दिला. त्यानंतर तिचे आईवडील तिच्यासाठी योग्य वर शोधू लागले. त्यांच्या मते केरळमधीलच एखादा चांगला शिकलेला, नोकरी करणारा मल्याळी मुलगा मिळाला तर उत्तमच. असा मुलाचा शोध सुरू असतानाच दुबईवरून एक स्थळ आलं. अँथनी नावाचा एक तरुण दुबईमध्ये इंजिनियर म्हणून काम करत होता. पण त्याचं मूळ गाव केरळच होतं. त्याचा जन्म, लहानपण आणि शिक्षण सगळं केरळमध्येच झालं होतं. पण फक्त नोकरीसाठी तो दुबईला गेला होता. म्हणून हा मुलगा आपल्या मुलीसाठी योग्य जोडीदार ठरेल असं स्मिताच्या आईवडिलांना वाटलं. त्यानंतर त्या मुलाचा फोटो आला. तो फोटो स्मिताला दाखवण्यात आला. स्मिताला देखील तो मुलगा आवडला. त्यानंतर मुलीचा फोटो मुलाच्या घरी पाठवण्यात आला. अँथनीला स्मिता आवडली. मग दोन्ही कुटुंब ठरल्याप्रमाणे एके दिवशी भेटले. मुलगा आणि मुलगी समोरासमोर भेटले. दोघांनी देखील एकमेकांना पसंत केलं आणि शेवटी जानेवारी 2005 मध्ये दोघांचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्यानंतर 4 महिन्यांनी मे 2005 मध्ये स्मिता आणि अँथनी यांचा केरळमध्ये मोठ्या थाटामाटात विवाह झाला. अँथनी जवळपास 1 महिन्याच्या सुट्टीवर दुबईवरून आला होता. आपल्याला माहीतच आहे, केरळमध्ये लग्न झाल्यानंतर नवविवाहित जोडपं अनेक नातेवाईकांच्या घरी भेटी देतं. त्यानंतर ते हनीमूनला देखील जातं. म्हणून तो 1 महिन्यांचा काळ अगदी धावपळीत गेला. असं करता करता लग्नाला 1 महिना पूर्ण झाला. आता अँथनीची सुट्टी संपली. त्याला पुन्हा नोकरीसाठी दुबईला परत जाण्याची वेळ आली. पण त्यावेळी तो आपल्या बायकोला सोबत घेऊ जाऊ शकत नव्हता, कारण स्मिताचा पासपोर्ट अजून तयार झाला नव्हता. तसेच तिचा व्हिसा देखील आला नव्हता. त्याचप्रमाणे दुबईत तिच्यासाठी वेगळी राहण्याची व्यवस्था करण्यासाठी अँथनीला अजून वेळ हवा होता. म्हणून त्याने आपल्या बायकोला सांगितलं, जास्तीत जास्त 2 ते 3 महिन्यात मी तुझा व्हिसा तयार करून घेतो. त्यानंतर तू माझ्याकडे दुबईला ये. असं सांगून अँथनी एकटाच दुबईला परत गेला. त्या काळात आजसारखं तंत्रज्ञान नव्हतं. व्हॉट्सअप नव्हतं, चॅट नव्हतं, इंटरनेट देखील सहज उपलब्ध नव्हतं. अगदी मोबाईल फोन सुद्धा सर्वांकडे नव्हते. मग नवरा बायको एकमेकांसोबत संपर्क कसा ठेवत होते, ते एकमेकांना पत्र लिहायचे. बायको नवऱ्याला पत्र लिहायची, नवरा बायकोला पत्र लिहायचा. त्या पत्रांमधून दोघे एकमेकांची किती आठवण येते हे व्यक्त करायचे. याशिवाय स्मिता दिवसभरात तिच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टीचं वर्णन पत्रामध्ये करायची. तर अँथनी देखील त्याच्या नोकरीचं स्वरूप, कामाचं वातावरण आणि त्याच्या आयुष्यातील प्रत्येक घडामोड सविस्तरपणे पत्रात लिहायचा. असं वाटायचं जणू ते दोघे प्रत्यक्ष समोरासमोर बसून बोलत आहेत. त्या पत्रांमधून ते आपलं प्रेम जपून ठेवत होते. त्यानंतर अँथनी पुन्हा एकदा तिला आश्वासन देतो, मला देखील तुझ्या सेवा राहत नाही. मी तुझ्या व्हिसाची प्रक्रिया सुरू केली आहे. जास्तीत जास्त 2 ते 3 महिन्यात तू दुबईला येशील आणि मग आपण दोघे एकत्र आनंदात संसार सुरू करू. अँथनीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणेच त्याने आपल्या बायकोच्या व्हिसाची व्यवस्था केली. शेवटी सप्टेंबर 2005 मध्ये स्मिताचा व्हिसा मंजूर झाला. आपल्या नवऱ्याला भेटण्यासाठी स्मिता दुबईला रवाना झाली. हजारो स्वप्न, असंख्य आनंद आणि मनात फुलपाखरं उडत असल्यासारखी भावना घेऊन ती दुबई विमानतळावर उतरली. विमानतळावर तिच्या नवऱ्याने तिला प्रेमाने मिठी मारून स्वागत केलं. तिच्यासाठी त्याने आधीच एक स्वतंत्र घर भाड्याने घेतलं होतं. तो तिला मोठ्या प्रेमाने त्या नव्या घरात घेऊन गेला. आता त्या दोघांचाही दुबईमध्ये सुखी वैवाहिक जीवनाचा नवा प्रवास सुरू होणार होता. स्मिताच्या दृष्टीने
तिच्या नवऱ्यावर तिचं खूप प्रेम आणि जिव्हाळा होता. अँथनीने देखील स्मितावर जीवापाड प्रेम करत होता. मोठ्या आशा आणि आनंदाने दुबईत नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी गेलेल्या या दाम्पत्याच्या आयुष्यात पुढे जे काही घडलं याचा तुम्ही स्वप्नात देखील विचार केला नसेल. सप्टेंबर 2005च्या पहिल्या दिवशी स्मिता दुबईत पोहोचली. 2 दिवसांनी म्हणजे 3 सप्टेंबर 2005 रोजी स्मिताचा नवरा अँथनी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत दुबईत भारतातील दूतावासात पोहोचला. त्याच्या हातामध्ये एक पत्र होतं. भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी त्याला विचारलं, काय झालं? अँथनी म्हणाला, साहेब, 2-3 दिवसापूर्वीच मी माझ्या बायकोला भारतातून दुबईला घेऊन आलो, पण आता माझी बायको अचानक बेपत्ता झाली आहे. अधिकारी म्हणाले, बेपत्ता म्हणजे नेमकं काय झालं? ती नेमकी कशी गायब झाली? कुठे गर्दीत हरवली की कुणीतरी तिचं किडनॅप केलं असं त्यांनी विचारलं. त्यावर अँथनी म्हणाला, नाही साहेब, याचा एक पुरावा माझ्याकडे आहे. असं म्हणत त्याने हातातल्या लिफाफ्यातून एक पत्र बाहेर काढलं. ते पत्र फक्त एका ओळीमध्ये लिहिलं होतं. त्याने ते पत्र अधिकाऱ्यांच्या हातात दिलं. त्या पत्रात इंग्रजीमध्ये लिहिलं होतं, मी माझ्या प्रियकरासोबत जात आहे, आता मला शोधू नका, आता मला विसरून जा. अधिकाऱ्यांनी विचारलं, हे पत्र कुणी लिहिलं आहे? अँथनी म्हणाला, साहेब, माझी बायको 2 दिवसापूर्वी इथे आली होती. तिने हे पत्र लिहून ठेवलं, कारण ती तिच्या प्रियकरासोबत निघून गेली. कृपया माझ्या बायकोचा शोध लावा. असे म्हणत त्याने अधिकृत तक्रार दाखल केली. भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी त्याला सांगितलं, हे प्रकरण आम्ही थेट हाताळू शकत नाही, आम्ही याची माहिती दुबई पोलिसांना देतो. असे सांगून त्यांनी तात्काळ दुबई पोलिसांसोबत संपर्क साधला. त्यानंतर दुबई पोलिसांनी स्मिताचा शोध सुरू केला. सामान्यपणे जर एखाद्याचं किडनॅप झाला असेल किंवा तो हरवला असेल तर पोलिसांना त्याचा शोध घेणं शक्य असतं. पण जर एखादी व्यक्ती स्वतःच्या इच्छेने कोणासोबत निघून गेली असेल तर तिला शोधणं खूप कठीण होतं. जर अँथनीकडे असलेलं ते पत्र खरंच स्मितानं लिहिलं असेल तर दुबईमध्ये तिचा शोध लागण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच. असंच दुबई पोलिसांना वाटत होतं. तरी सुद्धा तक्रार दाखल झाल्यामुळे त्यांनी स्मिताचा शोध सुरू ठेवला. या दरम्यान स्मिता दुबईला आल्याच्या अवघ्या 2 दिवसामध्ये बेपत्ता झाल्याची बातमी आणि तिने लिहिल्याचं सांगितलेलं जाणारं ते पत्र केरळमधील तिच्या आईवडिलांपर्यंत पोहोचलं. ही बातमी ऐकताच त्यांना जबरदस्त धक्का बसला. त्यांचा यावर विश्वासच बसत नव्हता. ते म्हणाले, आमच्या मुलीचं कोणावर प्रेम असण्याची शक्यताच नाही आणि दुबईला जाऊन अवघ्या 2 दिवसात ती दुसऱ्या कोणासोबत पळून जाईल हे तर अशक्यच आहे. त्यांच्या मनात एकच संशय निर्माण झाला, आमच्या मुलीचा नवरा अँथनी याच्यावरच आम्हाला संशय आहे. दरम्यान दुबई पोलिसांनी स्मिताचा शोध घेत होते, पण त्यांना कोणताही ठोस धागा मिळत नव्हता. शेवटी स्मिताचे आईवडील केरळमधील स्थानिक पोलीस ठाण्यात गेले आणि आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यावर पोलीस म्हणाले, या प्रकरणाचा तपास आम्ही करू शकत नाही. तुमची मुलगी दुबईमध्ये बेपत्ता झाली आहे. ती आपल्या राज्यातील असती तरी घटना दुबईत घडल्यामुळे तिचा तपास दुबई पोलिसांनाच करावा लागेल. तिने आधीच तक्रार नोंदवली गेली आहे, म्हणून इथे पुन्हा तक्रार देण्याची गरज नाही. पण स्मिताचे आईवडील हट्टाने म्हणाले, आम्ही तरीही तक्रार दाखल करणार. शेवटी पोलिसांनी त्यांची तक्रार स्वीकारली. मात्र त्या तक्रारीवर केरळ पोलिसांना कोणतीही कारवाई करता येत नव्हती. त्यांच्या दृष्टीने परिस्थिती तशीच होती. मुलगी दुबईमध्ये हरवली आहे, आम्ही केरळमध्ये बसून त्याबाबत काय करू शकतो, अशी त्यांची अडचण होती. तरीही त्या म्हाताऱ्या आईवडिलांचा आग्रह पाहून पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. दुसरीकडे दुबई पोलीस स्मिताचा शोध घेत राहिले, पण त्यांना काही देखील यश मिळालं नाही. शेवटी एका टप्प्यावर त्यांनी शोध मोहीम पूर्णपणे थांबवली. भारतातील परिस्थिती देखील जवळपास तशीच होती. कोची पोलिसांनी तक्रार नोंदवली होती, पण त्यांनाही प्रत्यक्षात काहीच करता येत नव्हतं. अशा प्रकारे स्मिता बेपत्ता झालेल्या प्रकरणाचा तपास हळूहळू मंदावू लागला. दिवस गेले, दिवसांचे आठवडे झाले, आठवड्यांचे महिने झाले, महिन्यांचं वर्ष झालं आणि वर्षामागून वर्ष निघून गेली. तरी सुद्धा स्मितासोबत नेमकं काय घडलं हे ना दुबई पोलिसांना समजलं ना केरळ पोलिसांना शोधता आलं. असं करत करत संपूर्ण 10 वर्ष निघून गेले. त्यानंतर 2015 साली स्मिताचा नवरा अँथनी दुबईवरून कोचीला आला.
कोचीत आल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. या याचिकेत त्याने म्हटलं, मला माझ्या बायकोपासून कायदेशीर घटस्फोट हवा आहे. त्याने न्यायालयात सांगितलं, माझी बायको लग्नानंतर 3 दिवसांनी दुबईला आली. त्यानंतर ती तिच्या प्रियकरासोबत निघून गेली. याचा पुरावा म्हणजे हे पत्र. हे पत्र न्यायालयात पुरावा म्हणून सादर करून त्याने घटस्फोटाची मागणी केली. न्यायालयाने विचार केला, 10 वर्ष झाली ती महिला अजूनही परत आली नाही, म्हणून 2015 मध्ये न्यायालयाने अँथनी आणि स्मिता यांचा अधिकृत घटस्फोट मंजूर केला. घटस्फोटानंतर अँथनीने दुसरं लग्न केलं. त्यानंतर नोकरीच्या निमित्ताने तो दुबईवरून अमेरिकेत गेला आणि आपल्या दुसऱ्या बायकोसोबत तिथे स्थायिक झाला. नवऱ्यानं दुसरं लग्न करून नवीन आयुष्य सुरू केलं असेल, पण आईवडिलांचं मन तसं लागत नव्हतं. स्मिताचे आईवडील मात्र आपली मुलगी जिवंत आहे की नाही हेही न कळल्यामुळे तिचा शोध घेणं कसं थांबवणार. आपल्या मुलीचा शोध घेण्यासाठी त्यांच्या हातून जे काही शक्य होत होतं ते करत राहिले. मात्र दुर्दैवाने त्यांची मुलगी परदेशामध्ये बेपत्ता झाल्यामुळे एका मर्यादेनंतर ते काही देखील करू शकत नव्हते. अशातच एके दिवशी त्यांच्या भागात केरळचे मुख्यमंत्री एका कार्यक्रमासाठी आले. त्यावेळी त्या म्हाताऱ्या दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांना भेटण्याची संधी मिळाली. मुख्यमंत्र्यांकडून त्यांनी 5 मिनिटांचा वेळ मागितला. त्यांनी आपल्या मुलीसोबत नेमकं काय घडलं याची संपूर्ण कहाणी त्यांना सविस्तरपणे सांगितली. मुख्यमंत्र्यांनी त्यांचं म्हणणं अत्यंत शांतपणे ऐकून घेतलं. त्यानंतर त्यांनी त्या म्हाताऱ्या दाम्पत्याला आश्वासन दिलं, तुमची मुलगी नेमकं काय झालं याचा शोध घेण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेल. त्यासाठी मी आवश्यक असे आदेश देतो. दिलेल्या शब्दाप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या DGPंना बोलावलं. ते म्हणाले, या महिलेच्या बेपत्ता होण्याबाबत एक तक्रार दाखल आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करा. त्यानंतर राज्याच्या DGPंनी हे प्रकरण CBIकडे सोपवलं. मुख्यमंत्र्यांकडून थेट आदेश आल्यामुळे गुन्हे शाखेने या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरू केला. जेव्हा गुन्हे शाखेने तपासाची सूत्र हातात घेतली तेव्हा त्यांच्या हातात असलेला एकमेव पुरावा होता स्मिताने स्वतः लिहिलेलं सांगितलं जाणारं ते पत्र. त्या पत्राची मूळ प्रत स्मिताच्या आईवडिलांकडे होती. ते पत्र त्यांच्यापर्यंत कसं पोहोचलं? दुबईमध्ये जॉन्सन नावाचा एक व्यक्ती राहत होता. तो स्मिताचा जवळचा चुलत भाऊ होता. स्मिताचं लग्न झाल्यानंतर तो 1-2 वेळा तिला भेटला होता. अँथनीने जॉन्सनला ते पत्र देत सांगितलं होतं, हे पत्र स्मितानं लिहिलं आहे, हे तिच्या आईवडिलांकडे पोचव. काही वर्षानंतर जॉन्सनने ते पत्र स्मिताच्या आईवडिलांच्या स्वाधीन केलं. त्यांनी ते पत्र काळजीपूर्वक जपून ठेवलं होतं आणि आता त्यांनी ते गुन्हा शाखेकडे सुपूर्द केलं. गुन्हे शाखेने सर्वप्रथम एक गोष्ट तपासण्याचं ठरवलं, हे पत्र खरंच स्मितानं लिहिलं आहे का? त्यासाठी त्यांनी हस्ताक्षर तज्ज्ञांची मदत घेतली. हस्ताक्षर तज्ज्ञांचं मुख्य काम म्हणजे एखादं पत्र खरंच त्या व्यक्तीने लिहिलं आहे की नाही हे वैज्ञानिक पद्धतीनं तपासणं. त्यासाठी त्यांनी स्मिताच्या शाळेतील आणि महाविद्यालयातील जुन्या वह्या आणि हस्तलिखित गोळा केली. त्यानंतर त्या सर्व हस्ताक्षरांची त्या पत्रातील अक्षरांसोबत एक एक करून तुलना करण्यात आली. आपल्याला वरवर पाहताना दुसऱ्या व्यक्तीचं हस्ताक्षर हुबेहूब काढता येईल असं वाटू शकतं, पण प्रत्यक्षात कोणालाही दुसऱ्याचं हस्ताक्षर 100% तंतोतंत उतरवता येत नाही. प्रत्येक अक्षराची सुरुवात, त्याचा शेवट आणि लिहिण्याची शैली प्रत्येक व्यक्तीची वेगळी असते आणि ही शैली अगदी तंतोतंत कॉपी करणं जवळजवळ अशक्य असतं. हस्ताक्षर तज्ज्ञांना अशा गोष्टी सहज लक्षात येतात. सर्वप्रथम त्यांनी हे तपासलं की हे पत्र खरंच स्मितानं लिहिलं आहे का? तपासाचा निकाल धक्कादायक होता. ते पत्र स्मितानं लिहिलंच नव्हतं. मग प्रश्न निर्माण झाला, हे पत्र लिहिले तरी कुणी? पोलिसांना संशय आला की कदाचित अँथनीने स्मिताच्या हस्ताक्षरांची नकल करून हे पत्र लिहिलं असावं. मग त्यांनी अँथनीचं हस्ताक्षर तपासलं. तुलना केल्यानंतर 70 ते 80% साम्य आढळलं. हस्ताक्षर तज्ज्ञांनी सांगितलं, हे पत्र अँथनीनं लिहिलं असण्याची शक्यता आहे, पण ते 100% निश्चितपणे सांगता येणार नाही, कारण पूर्ण जुळणारा पुरावा मिळाला नव्हता. तरीही 10 वर्षापासून थंड पडलेल्या या प्रकरणाला या निष्कर्षामुळे नवी दिशा मिळाली. तपास पुन्हा वेगाने सुरू झाला. त्यानंतर या प्रकरणाने पूर्णपणे वेगळं वळण घेतलं.
केरळ पोलिसांच्या दृष्टीने आता अँथनीवर बनावट कागदपत्र तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला, कारण अँथनीने स्मिताची हत्या केली हे सिद्ध करणारा कोणताही थेट पुरावा त्यांच्या हातामध्ये नव्हता. पण स्मिताच्या नावाने बनावट पत्र तयार केल्याचा संशय नक्कीच होता, म्हणून सर्वप्रथम त्याच्यावर बनावट पत्र तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांना वाटलं त्याला अटक करून सखोल चौकशी केली तर कदाचित संपूर्ण सत्य समोर येईल. मात्र जेव्हा पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना समजलं की अँथनी आता अमेरिकेमध्ये स्थायिक झाला आहे. मग केरळ पोलिसांनी त्याला फोन केला. ते म्हणाले, या प्रकरणाची काही अधिकृत प्रक्रिया पूर्ण करायची आहे, तुम्ही भारतात या आणि काही आवश्यक कागदपत्रांवर स्वाक्षरी करून जा. 2015 मध्ये अँथनी केरळमध्ये आला. मात्र विमानतळावर उतरल्याबरोबरच पोलिसांनी त्याला अटक केलं. अटकेचं कारण सांगताना पोलीस म्हणाले, तुमच्या बायकोने लिहिल्यासारखं बनावट पत्र तयार करून ती बेपत्ता झाली असल्याची खोटी तक्रार दाखल केल्यामुळे तुम्हाला अटक करण्यात येत आहे. त्यानंतर पोलिसांनी अँथनीची चौकशी सुरू केली, पण अँथनी ठामपणे म्हणाला, साहेब, माझी बायको खरंच तिच्या प्रियकरासोबत निघून गेली होती. ते पत्रही तिनेच लिहिलं होतं. मी ते पत्र लिहिलेलं नाही. मला या प्रकरणाबद्दल आणखी काहीच माहिती नाही. त्यानंतर त्याच्यावर सत्यता पडताळण्यासाठी अनेक वैज्ञानिक चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये सर्वप्रथम लाईट डिटेक्टर टेस्ट करण्यात आली. या चाचणीमध्ये व्यक्ती खरं बोलत आहे की खोटं हे थेट सांगितलं जात नाही. त्याऐवजी त्याच्या शरीरातील होणारे बदल नोंदवले जातात. विशेषतः हृदयाचे ठोके, रक्तदाब आणि प्रश्नांची उत्तरे देताना शरीरात निर्माण होणारा ताण यावरून त्या व्यक्तीच्या प्रतिक्रिया तपासल्या जातात. त्यानंतर त्याच्यावर ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात आली. या चाचण्यामध्ये मेंदूमधील विद्युत संकेत नोंदवले जातात. लाईट डिटेक्टर चाचणी शरीरातील ताण दर्शवते, तर ब्रेन मॅपिंगद्वारे समोरील व्यक्ती माहिती लपवत आहे का किंवा तिच्या मेंदूत त्या घटनेशी संबंधित काही आठवणी आहेत का याचा अभ्यास केला जातो. त्यानंतर त्याची व्हॉइस टेस्ट देखील घेण्यात आली. या चाचणीतील प्रश्नांची उत्तरे देताना आवाजातील ताण किंवा घाबरल्याची चिन्ह तपासली जातात. या तिन्ही चाचण्यांचे निकाल आल्यानंतर एकच निष्कर्ष समोर आला. तो होता इनकन्क्लुजिव्ह, म्हणजे अंतिम निष्कर्ष काढता आला नाही. याचा अर्थ अँथनी खोटं बोलत आहे हे देखील सिद्ध झालं नाही आणि तो पूर्णपणे खरंच बोलत आहे हेही सिद्ध झालं नाही. अशा प्रकारचा निकाल साधारणपणे संशयित व्यक्तीला फायद्याचा ठरतो, कारण त्याच्या विरोधात कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध राहत नाही. त्यामुळे केरळ गुन्हा शाखेचा तपास पुन्हा एकदा अडचणीत आला. अँथनीकडून सत्य बाहेर येत नव्हतं आणि त्याने खोटं बोललं आहे हे सिद्ध करणारा पुरावा देखील त्यांच्याकडे नव्हता. आता पोलिसांसमोर एकच प्रश्न होता, पुढं काय करायचं? स्मितासोबत नेमकं काय घडलं हे जाणून घ्यायचं असेल तर दुबईमध्ये जाऊनच तपास करावा लागणार होता. पण केरळ गुन्हे शाखेकडे दुबईमध्ये जाऊन तपास करण्याचा अधिकार नव्हता. अशा आंतरराष्ट्रीय प्रकरणामध्ये भारतातील CBIचा तपास करते, कारण परदेशात घडलेल्या गुन्ह्याचा तपास पॅरलल करण्याचा अधिकार त्यांच्याकडेच असतो. म्हणून 2016 मध्ये केरळ उच्च न्यायालयाने हे संपूर्ण प्रकरण CBIकडे सोपवलं. CBIने तपासाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी थेट दुबई पोलिसांसोबत संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती दिली. त्यावर दुबई पोलिसांनी सांगितलं, स्मिता शेवटची ज्या परिसरात राहत होती त्या संपूर्ण भागात तिचे हरवल्याचे पोस्टर लावूया. ज्याला तिच्याबद्दल कोणती माहिती असेल त्याने तात्काळ पोलिसांना कळवावं. असे अनेक मिसिंग पर्सन नोटीस त्या परिसरात लावण्यात आले. दुबई पोलिसांच्या दृष्टीने त्या टप्प्यावर तेवढंच करणं शक्य होतं. CBIने दुबई पोलिसांशी सातत्याने संपर्क ठेवला. काही नवीन माहिती मिळाली तर आम्हाला तात्काळ कळवा अशी विनंती त्यांनी केली. त्याचवेळी CBIने अँथनीकडून सत्य बाहेर कसं काढता येईल यावर देखील काम सुरू ठेवलं. त्या दरम्यान दुबई पोलीस जुन्या प्रकरणाच्या फाईल पुन्हा तपासत होते. तेव्हा त्यांना एक महत्त्वाची नोंद सापडली. 2006 मध्ये एका महिलेचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. मात्र त्या महिलेची ओळख कधीच पटली नव्हती. त्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आलं, त्याचे फोटो काढण्यात आले
आणि DNA नमुने देखील जतन करून ठेवण्यात आले. त्यानंतर नोव्हेंबर 2006 मध्ये दुबई पोलिसांनी त्या अज्ञात महिलेवर अंत्यसंस्कार करून तिचं दफन केलं. दुबई पोलिसांनी ही माहिती CBIला पाठवली. ते म्हणाले, आम्हाला अशा प्रकारचा एक अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला होता, पण आजपर्यंत त्या मृतदेहाची ओळख पटलेलीच नाही. ती माहिती मिळताच CBIने स्मिताच्या आईवडिलांना दुबईला पाठवलं. दुबईमध्ये पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांना त्या महिलेचे फोटो दाखवले. फोटो पाहताच स्मिताचे आईवडील मोठ्याने रडू लागले. ते म्हणाले, साहेब, ही आमचीच मुलगी आहे. मात्र दुबई पोलिसांनी त्यांना शांत करत सांगितलं, जेव्हा आम्हाला हा मृतदेह सापडला तेव्हा तो जवळजवळ पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. चेहरा देखील स्पष्ट ओळखता येत नाही, म्हणून कृपया नीट पाहूनच खात्री करून सांगा. पण स्मिताचे आईवडील पुन्हा पुन्हा एकच म्हणत राहिले, मृतदेह कितीही कुजलेला असला तरीही आमचीच मुलगी आहे. मात्र केवळ त्यांच्या म्हणण्यावरून तो मृतदेह स्मिताचाच आहे असं निश्चित करता येणार नव्हतं. म्हणून दुबई पोलिसांनी DNA चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे आधीपासूनच त्या मृतदेहाचा DNA नमुना जतन करून ठेवला होता. आता त्यांनी स्मिताच्या आईवडिलांचे DNA नमुने घेतले आणि दोन्ही नमुन्यांची तुलना करण्यात आली. पण निकाल अत्यंत धक्कादायक होता. DNA जुळलाच नाही. सामान्यतः DNA चाचणीचा निकाल जुळला किंवा जुळला नाही इतकाच नसतो, त्यामध्ये किती टक्के साम्य आहे हे पाहिलं जातं. साधारणपणे 80 ते 90% किंवा त्यापेक्षा जास्त साम्य आढळलं तर नातेसंबंध मान्य केला जातो. पण या प्रकरणात मृतदेहाचा DNA आणि स्मिताच्या आईवडिलांचा DNA फक्त 20 ते 30% जुळला. म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या हा मृतदेह स्मिताचाच आहे हे सिद्ध करता आलं नाही. त्यामुळे निराश झालेल्या स्मिताच्या आईवडिलांना जड अंतकरणाने भारतात परतावं लागलं. आता CBI सुद्धा मोठ्या संभ्रमात पडली होती. या प्रकरणाचा पुढे तपास कसा करायचा हेच त्यांना समजत नव्हतं. अँथनीला या गुन्ह्यासाठी जबाबदार मानून त्याला सोडून देण्याची CBIची अजिबात इच्छा नव्हती. म्हणून त्यांनी त्याच्यावर मुख्यतः बनावट कागदपत्र तयार केल्याचा गुन्हा कायम ठेवला. त्याने आपल्या बायकोच्या नावाने खोटं पत्र तयार केलं आणि ती बेपत्ता झाल्याची खोटी कहाणी तयार केली असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर लाईट डिटेक्टर टेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्ट आणि इतर सर्व अहवालांच्या आधारे CBIने त्याला अटक केलं आणि त्याच्यावर विविध गुन्ह्याखाली खटले दाखल केले. हे प्रकरण न्यायालयात टिकेल की नाही याची खात्री त्यांना नव्हती. तरी सुद्धा एकदा प्रयत्न करून पाहूया या विचाराने त्यांनी खटला पुढे चालू ठेवला. मात्र याचवेळी या प्रकरणात असा एक मोठा ट्विस्ट आला ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. या कथेच्या सुरुवातीला आपण जॉन्सन नावाच्या एका व्यक्तीबद्दल ऐकलं होतं. तो बेपत्ता झालेल्या स्मिताचा चुलत भाऊ होता. अँथनीने त्याच्याकडेच ते पत्र दिलं होतं आणि ते स्मिताच्या आईवडिलांकडे पोचवायला सांगितलं होतं. आता हाच जॉन्सन CBI समोर जबाब देण्यासाठी पुढे आला. तो म्हणाला, साहेब, मी अनेक वर्षांपासून एक सत्य तुमच्यापासून लपवलं आहे. आता मला या प्रकरणाबद्दल सगळं सांगायचं आहे. आजवर कोणताही ठोस धागा न मिळाल्यामुळे अडकलेल्या CBIसाठी जॉन्सनचा हा कबुली जबाब अत्यंत महत्त्वाचा ठरणार होता. जॉन्सन पुढे सांगू लागला, साहेब, स्मिता आपल्या नवऱ्याला भेटण्यासाठी 1 सप्टेंबर रोजी दुबईला आली होती. त्यावेळी मी देखील दुबईमध्ये होतो. अँथनीने 2-3 महिन्यापूर्वीच एक घर भाड्याने घेऊन तिथे राहायला सुरुवात केली होती. पण त्या घरात आधीपासूनच एक काम करणारी महिला राहत होती. जॉन्सन पुढे म्हणाला, त्या घरात काम करणाऱ्या त्या महिलेचे नाव देवयानी होतं. लोक तिला देवयानी आणि किंवा मेरी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखायचे, पण सर्वसाधारणपणे तिला देवयानी असंच म्हणायचे. अँथनीच्या म्हणण्यानुसार ती फक्त घरकाम करणारी महिला होती. पण मला नेहमी असं वाटायचं त्यांच्यामध्ये केवळ मालक नोकराचं नातं नव्हतं, तर त्यांच्यामध्ये आणखी काहीतरी संबंध होता. जॉन्सन पुढे सांगू लागला, 1 सप्टेंबरला स्मिता दुबईला आली. जेव्हा ती घरी पोचली तेव्हा तिने त्या घरात देवयानीला पाहिलं. अवघ्या 1-2 दिवसातच तिला तिच्या नवऱ्याचं आणि देवयानी यांच्यातील जवळीक लक्षात आली.
त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी नवरा बायकोमध्ये जोरदार वाद झाला. त्या वादाच्या भरात अँथनीने स्मिताला जोरात ढकलून दिलं. ती खाली पडली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हे सगळं देवयानी स्वतःच्या डोळ्याने पाहत होती. नवरा बायकोमध्ये मोठं भांडण सुरू झालेलं पाहून ती घराबाहेर निघून गेली. नंतर मला ही घटना समजली. मी देवयानीला भेटायला गेलो. मी तिला सांगितलं, याआधी तुझं आणि अँथनीचं काहीतरी नातं असलं तरी आता त्याचं लग्न झालं आहे. त्याची बायको आली आहे, म्हणून आता त्यांच्या आयुष्यातून दूर हो. माझं बोलणं ऐकून आमच्यात जोरदार वाद झाला. देवयानीने मला थप्पड मारली. मीही तिला प्रत्युत्तर म्हणून थप्पड मारली. हे प्रकरण कौटुंबिक हिंसाचाराच्या स्वरूपाचं बनलं. दुबई पोलिसांनी आम्हा दोघांनाही अटक केली. काही दिवस तुरुंगात ठेवल्यानंतर आम्हाला सोडून दिलं. त्यानंतर देवयानी म्हणाली, आता अँथनीच्या आयुष्यात त्याची बायको आली आहे, म्हणून मला आता दुबईत राहायचं नाही. आणि ती स्वतःच्या मूळ गावी म्हणजे केरळला परत आली. जॉन्सन पुढे म्हणाला, साहेब, इतकंच खरं होतं. 3 सप्टेंबर रोजी स्मिता बेपत्ता झाली. त्या दिवशी नवरा बायकोमध्ये मोठं भांडण झालं होतं. त्या भांडणाचं रूपांतर मारहाणीमध्ये झालं होतं. अँथनीने तिला ढकलल्यामुळे स्मिताच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पण त्यानंतर नेमकं काय घडलं हे मला माहीत नाही. जर खरंच अँथनी आणि देवयानी यांच्यात काही संबंध असतील तर तुम्ही देवयानीची चौकशी केली पाहिजे. कदाचित तिच्याकडूनच स्मितासोबत नेमकं काय घडलं याचा उलगडा होईल. जॉन्सनचा हा जबाब ऐकताच CBI अधिकाऱ्यांना मोठा धागा मिळाल्याचा आनंद झाला. ते अशाच एखाद्या महत्त्वाच्या माहितीची वाट पाहत होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवयानी त्यावेळी केरळमध्येच राहत होती, म्हणून तिच्यापर्यंत पोहोचणं CBIसाठी फार अवघड नव्हतं. काही तासातच CBIने देवयानीला ताब्यात घेतलं आणि चौकशीसाठी आणलं. सुरुवातीला मात्र देवयानी काही बोलायला तयार नव्हती, पण जॉन्सनच्या कबुली जबाबाच्या आधारे जेव्हा CBIने तिला प्रश्न विचारले तेव्हा अखेर ती बोलू लागली. ती म्हणाली, हो साहेब, मी खरं सांगते. माझं आणि अँथनीचे संबंध होते, हे खरं आहे. स्मिताला त्याबद्दल समजलं होतं, हे देखील खरं आहे. त्यामुळे नवरा बायकोमध्ये भांडण झालं, हे देखील खरं आहे. अँथनीने स्मिताच्या डोक्यावर मारलं, हे देखील खरं आहे. पण त्यानंतर त्या कुटुंबात आणखी वाद होऊ नये म्हणून मी तिथून निघून गेले. माझं आणि जॉन्सनचं भांडण झालं, हे देखील खरं आहे. आम्ही दोघे तुरुंगात गेलो, हे देखील खरं आहे. त्यानंतर मी अँथनीच्या आयुष्यात पुन्हा हस्तक्षेप करू नये असं ठरवून केरळला परत आले. पण अँथनीने स्मिताची हत्या केली का किंवा तिच्यासोबत आणखी काही केलं का याबद्दल मला काहीच माहीत नाही. देवयानी अशी सांगत असली तरी CBIला असं वाटत होतं की ती अजूनही काही महत्त्वाची माहिती लपवत आहे. म्हणून CBIने तिच्यावर विविध वैज्ञानिक चाचण्या करण्याचा निर्णय घेतला. सर्वप्रथम लाईट डिटेक्टर टेस्ट, त्यानंतर ब्रेन मॅपिंग टेस्ट आणि त्यानंतर व्हॉइस टेस्ट घेण्याची तयारी सुरू झाली. त्यानंतर देवयानीची व्हॉइस टेस्ट घेण्यासाठी तिला केरळमधून दुसऱ्या शहरात रेल्वेने नेण्यात येत होतं. तिच्यासोबत सुरक्षेसाठी एक महिला पोलीस अधिकारी होती. प्रवासादरम्यान देवयानी म्हणाली, मला शौचालयात जायचं आहे. महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिला परवानगी दिली. देवयानी शौचालयात गेली, पण बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी शौचालयाचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत गेल्यावर देवयानी बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा समोर आलं की तिने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. देवयानीचा मृत्यू झाला. देवयानीच्या या अकाली मृत्यूमुळे CBIला या तपासात मोठा धक्का बसला, कारण ती या प्रकरणातील सर्वात महत्त्वाच्या साक्षीदारांपैकी एक होती. तिचे अँथनीसोबत संबंध होते. तिने नवरा बायकोमधील वाद पाहिला होता. अँथनीने स्मितावर हल्ला केल्यावर तिने पाहिलं होतं. त्यामुळे नेमकं काय घडलं हे तिलाच माहिती असण्याची सर्वाधिक शक्यता होती. तिने आत्महत्या का केली? तिला एखादं सत्य बाहेर येऊ द्यायचं नव्हतं का? की ती कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत होती? याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. पण तिच्या आत्महत्येमुळे स्मितासोबत नेमकं काय घडलं हे कदाचित कायमचं गूढ राहील अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र याच काळात दुबई पोलिसांनी CBIला आणखी एक महत्त्वाची माहिती पाठवली. त्यांनी सांगितलं, आम्हाला एका महिलेचा मृतदेह सापडला होता. तो कदाचित स्मिताचा असू शकतो असा संशय होता.
स्मिताच्या आईवडिलांनी फोटो पाहून ही आमचीच मुलगी आहे असं सांगितलं होतं. दुबई पोलिसांनी सीबीआयला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. त्या रिपोर्टनुसार सापडलेल्या महिलेचा मृत्यू नैसर्गिक होता. हत्या झाल्याचा कोणताही पुरावा आढळला नव्हता. त्यांनी पुढे सांगितलं, स्मिता सप्टेंबर 2005 मध्ये बेपत्ता झाली होती आणि हा मृतदेह मार्च 2006 मध्ये सापडला होता. जर हा मृतदेह खरोखरच स्मिताचा असेल तर ती बेपत्ता झाल्यानंतर साधारण 6 ते 7 महिने जिवंत होती अशी शक्यता निर्माण होते. आणि जर तिचा मृत्यू नैसर्गिक झाला असेल तर तिच्या नवऱ्यावर हत्येचा आरोप कसा ठेवायचा, असा रिपोर्ट दुबई पोलिसांनी सीबीआयला पाठवला. या अहवालामध्ये सीबीआयच्या तपासाला मोठा धक्का बसला. 2015 मध्ये अँथनीला अटक करण्यात आलं होतं. सुरुवातीचे काही दिवस तो तुरुंगात होता. त्यानंतर जवळपास 10 वर्ष तो जामिनीवर बाहेर होता. मात्र जामीन देताना न्यायालयाने एक अट घातली होती. त्याला परदेशात नोकरीसाठी जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्याने अमेरिकेतील नोकरीचा राजीनामा दिला आणि केरळमध्येच राहून तो काम करू लागला. या काळात त्याला या प्रकरणासाठी अनेक वेळा सीबीआय आणि न्यायालयात हजर राहावं लागत होतं. शेवटी नोव्हेंबर 2024 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात निकाल दिला. न्यायालयाने म्हटलं, स्मिता जिवंत आहे की मृत हे सिद्ध झालेलं नाही. दुबईमध्ये सापडलेला मृतदेह स्मिताचाच आहे हे देखील सिद्ध झालं नाही. आणि समजा तो मृतदेह स्मिताचाच होता तरी उपलब्ध पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तिचा मृत्यू नैसर्गिक होता, हत्या झालेली नव्हती. त्यामुळे अँथनीने आपल्या बायकोची हत्या केली हे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. या प्रकरणात अँथनी विरुद्ध सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे स्मिताच्या नावाने लिहिलेलं ते कथित पत्र होतं. हस्ताक्षर तज्ज्ञांनी ते पत्र स्मितानं लिहिलेलं नसून ते अँथनीनं लिहिलं असण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या पुराव्याबाबत वेगळं मत नोंदवलं. न्यायालयाने सांगितलं, हे पत्र अनेक वर्ष अनेक व्यक्तींच्या ताब्यात होतं. ते दुबईवरून इतरांच्या हातातून फिरत फिरत केरळ पोलिसांपर्यंत पोहोचलं आणि त्यानंतर सीबीआयकडे आलं. एखाद्या पुरावा इतक्या वर्षापर्यंत अनेक व्यक्तींच्या ताब्यात राहिल्यास त्यामध्ये फेरफार होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं न्यायालयाने नमूद केलं. म्हणून हे पत्र अँथनीने बनावट तयार केलं हे निश्चितपणे सिद्ध होत नाही असा निष्कर्ष न्यायालयाने काढला. न्यायालयाने पुढं असंही निरीक्षण नोंदवलं की सीबीआयने अँथनीची लाईट डिटेक्टर टेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्ट आणि हॉइस टेस्ट अशा अनेक वैज्ञानिक चाचण्या घेतल्या. मात्र या कोणत्याही चाचणीत अँथनी खोटं बोलत असल्याचं निश्चितपणे सिद्ध झालं नाही. एकूणच उपलब्ध पुरावे हे केवळ परिस्थितीजन्य पुरावे होते. स्मिता कुठे गेली किंवा तिची हत्या अँथनीनेच केली हे सिद्ध करणारा कोणताही थेट आणि ठोस पुरावा मिळाला नव्हता. स्मिताची हत्या कुणी केली असेल, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा.